वडूस बघा. मामाकडे आलोय. हे बघा इथे आंब्याची बाग आहे. ही आंब्याची बाग आहे. करायचं तिखट जबरदस्त. एक नंबर. इकडचे झाड आहे. हे रोहण्याचे पुतळे बोल. नाही काय करत, बाकीसाठी आलो. अच्छा असं आहे. आपलंच आहे. आपलंच आहे. ही मामांची आंब्याची बाग आहे. आंब्याचं बघा कसे भारी आले, मस्त आले आंबे एकदम. शेततळ भारी केलं रे. मासे पण ठेवले टाकले. पाणी असं पडतं. आलं पाणी बरं चालते बुवा. कुठली जरी गोल झाली का ना तुम्हाला सांगा, सगळे मार्ग असले तर पीक बरं पडतं. 2 इंची पाहिजे ना. हिरवं हिरवं पाणी किती मस्त वाटतं बघ की. आता हे पाय ढीक लागलं पाहिजे. चांगलंच आहे की. अहो लोड लागते माझं काय वळून पाणी आला. लोड लागू द्यायची, पडतंय ना पाणी पडते. भावड्याची इंट झालेली आहे. आता चाललेला आहे ऑफिस. नाही इथं आलेला आहे बघा. ही समोरची पाईप आंब्यात मी काय आंब्यात आहे. होय आंब्याला पण त्या आंब्याची बाग मोठी. असं आहे का. बघा भावड्या आता चालला. आता भावड्यालाही बिझी माणूस असतो बरं का. बाय रे. घाबरते माणसं म्हणून तर बघ. एका आंब्याच्या बागेमध्ये आलेलो आहोत. ही आंब्याची बाग जी आहे, या आंब्याच्या बागेला जवळपास 8-9 वर्ष झालेली आहेत. हे 9 वर्ष चालू आहे आंब्याच्या बागेचं. सुंदर अशी आंब्याच्या बागेला अशी झाडं वाढलेली आहेत, सुंदर अशी फळ लागलेली आहेत. आपण जर सावली बघितली तर आंब्याची किती गडद सावली पडलेली आहे. हे केशर आंब्याची बाग आहे. सुंदर अशी फळं आंब्याला लागलेली आहेत. हे आंब्याच्या फळाकडे बघितल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि या सावलीत बसलं तर जगाचा विसर पडतो. इतकी झाडं आहेत. आमचे भाऊ आहेत हे सगळ्यांनी भरपूर लक्ष दिले बागेकडे. बागेला खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, औषध फवारणी, बारीक सारीक गोष्टी भरपूर यांनी लक्ष देऊन अत्यंत आमची बाग जपलेली आहे. नमस्कार. ही दुसरा आंबा आहे तोतापुरी. हा तोतापुरी आंबा आहे. हा तोतापुरी आहे. हा तोतापुरी आंब्याची 2 झाड आहेत. बाकी सगळी केशर आंब्याची झाड आहेत. इथून घे असा लांबून. तोतापुरीची साईज वेगळी आहे रे. हो त्याला आपण कलंबी आंबा सुद्धा म्हणतो. कलंबी आंबा आणि तोतापुरी आंबा. अच्छा हा तोतापुरी ना. बघ ना कसं याची साईज बघ कशी आहे त्याची साईज.
पडला कसा काय हा? पडला असेल, त्याला पाडला असेल निसर्गानं. निसर्गानं पाडला. निसर्गानं नाही पाडला. कोणी पाडला? थांब, टाक खिशात. कमाय टाकू. तुझ्याच टाकी आता. उभे हातात आंबे. हा ना? ही बघ, हा बी. हा बी सगळं चांगलं. इकडचं दिसेल. काय जबरदस्त बिगो आहे बघा हा. मस्त एकदम. पूर्ण दाट अशी म्हणजे भरलेली आहेत आणि झाडांची एवढी एवढी जागा ठेवून झाडांमध्ये जागा पण मस्त ठेवली आहे. त्यामुळे त्याच्यामुळे वाढ व्यवस्थित. वाढ व्यवस्थित झाली आहे आणि परफेक्ट एकदम बाग जशी हवी तशी झाली आहे पूर्ण. उंच झाली, सावली पण छान आहे. सही आहे, मस्त. आंब्याची संख्या पण प्रत्येक झाडाला हो. चांगली आहे. आंब्यांची संख्या पण किती जास्त आहे आणि सावली खाली बसायला पण भारी आहे एकदम. हे गावचं वातावरण परफेक्ट. सावली अशी कुठे शोधून सापडायची नाही. नाही, आणि आंबे ते आंबे असतात शेवटी. म्हणतात ना, फळांचा राजा आंबा, गोड आणि तृप्त करणारा मनाला. लहान मुलापासून वृद्ध सगळ्यांना आवडणार. हळू हळू पडशील. चला. सही आहे. हा सही आहे. आंबे भारी लागले. छान अशी केशर आंब्याची बाग. चला आता घरी. ओढूच गाव आहे. हा हे बघा, ओढूच बघा. पूर्ण असतं. इथं पण आता घर बांधायची, घर चालू आहेत बांधकाम. काय चालू आहे आता? पेप्सी ना? पेप्सी पार्टी. हा, पेप्सी पार्टी करूया आज. किती यायचे? 6. 2 ठीक आहे. हे पोरांची आता लस्सी पार्टी चालू झालेली आहे. नाही, पेप्सी पार्टी ना? लस्सी पेप्सी पार्टी नाही, ही मँगो आहे. ही मँगो आहे ना? दाखव ही लस्सीवाली कशी. हां, ही छोटी आहे आणि ही मँगोवाली. याचं नाव काय म्हटलं? अभि. अभिराज. तुझं नाव काय? तू सांग की. पण आम्हाला व्हिडिओत माहिती पाहिजे. तुझं नाव काय? सांग लवकर. काय? शिवतेज आहे ना? आम्ही शिव म्हणतो. तुला काय म्हणतो आम्ही? हां, शिवतेज म्हणायचं. काय खातोय? दारा 2 लक्ष. हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कल्पना अँड सन क्रिएशन यूट्यूब वाहिनी. धन्यवाद.